ज्या क्षणी तू एखाद्या कामाला होकार देतेस त्या क्षणापासून ते काम नीट पूर्ण करण्याची जबाबदारी तुझी असते आणि त्या जबाबदारीसाठी मनापासून 100% देणं हेही मग कर्तव्य ठरतं. अशोक, समीर, तू इथे? कसला विचार करतेस आशू? मला दातार काकांचं म्हणणं पटतंय. दातार काका कधीच चुकीचं नाही सांगणार. मला वाटतं तू त्यांच्या बोलण्याचा विचार करावास. तुला खरंच असं वाटतं? सरोगेट मदर होण्याचा निर्णय तुझा तूच घेतलायस ना अशोक? मला घ्यावा लागला. परिस्थितीच तशी होती. नाही, ते काही असेल, निर्णय घेतलास ना तू, मग आता 100% त्याचा स्वीकार कर. ते लोक अवलंबून आहेत तुझ्यावर. कुठल्याही प्रकारे त्यांनी तुझं वाईट नाही केलेलं अशोक. उलट आउट ऑफ द वे जाऊन त्यांनी तुझी मदतच केली. त्यांना दिलेला शब्द तू पाळायला हवास. समीर, मला असं वाटतं की माझं दुसरं मन माझ्याशी बोलतंय. मी आतापर्यंत द्विधा मनस्थितीत होते, पण आता मला मार्ग सापडल्यासारखं वाटतोय. गुड. तुला मार्ग सापडत नव्हता म्हणूनच मी आलो. या क्षणापासून मी सरोगेट मदर होण्याचा निर्णय मनापासून स्वीकारते. आनंदाने? हो, आनंदाने. हा निर्णय मला किती नकोसा असला तरी त्याची जबाबदारी मला आनंदाने स्वीकारायला हवी. मी प्रेग्नंट राहिल्यानंतर जितका आनंद नमिता प्रधानांना होणार आहे तितकाच मला व्हायला हवा. समीर, मला आता कळलंय, एखादी परिस्थिती नकोशी असू शकते, पण बाळ नकोसं असत नाही. हो ना? समीर, आय नो ग्रीष्मा, आज हेस्पाची अपॉइंटमेंट होती, आहे लक्षात. बट ॲक्च्युली थोडा मूड नाही आहे आज. नो नो नो, इट्स ओके. मी नेक्स्ट वीक येऊन जाईल. थँक्स फॉर रिमाइंडर. या, ओके, बाय, सी यू. Namita, be patient. Come on, be calm.
आशू काय झालं? युरिन टेस्ट. युरिन टेस्ट? पॉझिटिव्ह. युरिन टेस्ट पॉझिटिव्ह आले? My God. I'm so happy. It is positive. तुला माहिती आता काय काय करायचंय आपल्याला? अगं तुझं डाएट, तुझं एक्सरसाइज, डिझायनर, मम्मा क्लोथ हे सगळ्याचं शॉक. काय झालं? तरी पण ब्लड टेस्ट मधून माझी खात्री आहे ब्लड टेस्टचे रिपोर्ट्स पण पॉझिटिव्ह येतील. प्रेग्नन्सी कन्फर्म होईल आणि आपण जाऊया ना मीराकडे. मीरा हे आशू, मीराच्या आधी मी हे शुभंकरला सांगू? मी शुभूला सांगते. नाही नको, त्याला प्रत्यक्ष जाऊन सांगते आणि त्याआधी देवापुढे साखर ठेवून घेते. आशू थँक्स. I mean it. येस नामदेव ही फाईल मिस्टर शहाना देऊ नये. बर एक मिनिट. आता आणि काय राहुला? मला सांग, सकाळी आकृतीच्या ऑफिसमध्ये काय झालं? श्रीरामने सगळी डॉक्युमेंट्स तुला दिली होती ना नीट? रे देवा रामेश्वरा, ह्या माझ्या डोक्यातच राहुला नाही. तुम्ही काय काळजी करू नको, मी आता ताबडतोब जाते आणि सगळी डॉक्युमेंट्स घेऊन येते. मग तर झाला. आत्ता नको जाऊस तिकडे. आधी तू ही फाईल मिस्टर शहाना देऊ नये, जास्त महत्वाचं आहे. आणि तिकडनं मला फोन कर, मग मी तुला सांगतो पुढे काय करायचं ते. बर निघ तू. शुभंकर, I'm so happy. I'm so happy. I'm so happy. तू निघ निघ. हो हो. नीता, असं काय करतेस तू? हे ऑफिस आहे, घर नाही आहे. ऑफिस असो, घर असो, रस्ता असो, गार्डन असो, मी आज खूप खुश आहे. शुभ आता आपलं बाळ येणार आहे. खरंच आपलं बाळ येणार आहे. काय? हे तू तू आधी शांत हो जरा आणि नीट सांग बघू मला. शुभू, अश्विनीची युरिन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. शी इज प्रेग्नंट. हे छानच झालं मिता, पण यु नो शुभंकर, आय एम सो हॅपी. आता आपल्याकडे बाळ येणार, म्हणजे मी आई आणि तू डॅडी. नाही पप्पा. मीता. नको नको, बाबा. बाबा इज फाईन. शुभंकर, मिता एक मिनिट, माझं ऐकशील का तू? काय? मला सांग, मीराने हे कन्फर्म केलंय का? नाही, अजून मीराकडे मी गेलेच नाहीये. त्याआधी मी तुला इथे सांगायला आले स्वतःहून. दॅट्स ग्रेट मिता, पण पण काय शुभू? कितीच्या वेळेस आपले हात पोळलेत, विसरलीस का तू? हे माझं एवढंच म्हणणं आहे फक्त की एकदा आपण मीराकडनं कन्फर्म करून घेऊ आणि मग. अरे कन्फर्म करायची काहीच गरज नाहीये. युरिन टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि अश्विनीला स्वतःला सुद्धा.
मीता, बोल दादा, अजून ऑफिसमध्येच आहेस तू? हो अगं, जरा महत्वाचं काम हातावेगळं करायचं होतं आणि मीरा, तुझ्याशी थोडं बोलायचं होतं मला. बोल ना. नमिता तुझ्याशी काही बोलली आहे का अश्विनीबद्दल? हो, नमिता तुला भेटायला ऑफिसमध्ये आली होती ना, तेव्हा गाडीतून फोन केला होता तिने. अश्विनीने स्वतःच सांगितलं म्हणे तिला. हो अगं, मीता प्रचंड खुशीत आहे. पण मला सांग, तुला काय वाटतं, किती % चान्सेस आहेत? 80%. किटीच्या वेळी सुद्धा तिची तारीख उलटून गेली होती, पण युरिन टेस्ट निगेटिव्ह आली होती. हे आपण विसरून नाही चालणार दादा. मला हे लक्षात आहे ग, पण मीताला कोण सांगणार? तू एवढा नर्वस नको रे होऊस दादा. हे बघ, मी त्यावेळी किटीशीही बोलले होते आणि आत्ता अश्विनीशी पण बोलले. डेट मागे पुढे होण्याची किटीची हिस्ट्री होती, तशी अश्विनीची नाही आहे. अच्छा, म्हणून तुला 80% चान्सेस वाटतात का? हो, पण उरलेले 20% सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत, हे आपण विसरून नाही चालणार. अगं, पण नमिताने 500% खात्री करून घेतली की अश्विनी प्रेग्नंट आहे. दादा अरे, पॉझिटिव्ह अप्रोच कधी कधी अनपेक्षित यश देतो. हे माचं तत्व अंशतः मान्य आहे मला, पण बिंग अ डॉक्टर माझा 100% विश्वास फक्त मेडिकल रिपोर्टवरच असेल. मीताचं मन नाही मोडणार मी, पण उद्या जेव्हा युरिन टेस्टचे रिपोर्ट मी स्वतः बघीन ना, तेव्हाच माझी खात्री पटेल. ओके, मग ठेवू फोन. काल परवापर्यंत तू अस्तित्वात आहे हे सुद्धा ठाऊक नव्हतं आम्हाला. आणि आज आज तू आमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग झाली आहेस अशू. नमिताला जशी हवी होती ना, अगदी तशीच आहेस तू. पैशांसाठी नाही, कर्तव्यपूर्तीसाठी, ऋणमुक्तीसाठी करतेस तू हे. तुझा हा स्वाभिमान, तुझं स्वतःशी प्रामाणिक असणं, शुभंकरच्या बाळाला हा वारसा मिळेल. खरंच भाग्यवान आहे नमिता. आणि तू, तुझ्या या सत्वशीलतेचं फळ कोणत्या ना कोणत्या रूपात मिळेलच तुला आशू. तू काय करतेस आणि कशी जीवावर उदार होऊन करतेस ह्याची पूर्ण जाणीव मला आहे. साहेबानू, अरे काय रे? नाही, माका 3 वेळा हाक मारलास. मी आपलं येतय नि जातय. घराकडे जाऊचा नाही हा. वाजले किती बघा. नामदेव, हा,
तू निघ, मी जरा थांबतोय एकटा. नाही मी बाहेर उभं राहतोय ना. नको नको, तू घरी जा, मला जरा एकट्याला थांबायचं. नाही मी थांबतोय बाहेर. अरे बाबा, सगळं ठीक आहे, सहज अगदी एकट्याला बसायचंय मला. हा, तू जा. बर, मग निघू मी. हो, निघ. मगाशी मिताने लपवलं तरी बाळ आशूच्या पोटात आहे असं सांगताना तिच्या चेहऱ्यावर दाटलेली अगतिकता मला दिसलीच. ही तर नुसती सुरुवात आहे. कणाकणांनी, क्षणाक्षणांनी आशूच्या देहात वाढणाऱ्या बाळ. काय करेल मिता तेव्हा? जे मला मितामध्ये पाहायचं होतं, जे मला आणि मिताला एकत्र अनुभवायचं होतं, ते तसंच कुठेतरी गोठलेलं राहणार आहे. अश्विनी ही दडपणाखालीच असेल. दोघींसाठी अग्निदिव्य येते. पण माझं काय? ज्या क्षणाची मी इतकी वर्ष आतुरतेने वाट पाहत होतो, तो क्षण आता जवळ येतोय. नमिताला आई आणि मला बाबा म्हणणारं कुणीतरी येणार आहे. पण ही चाहूल लागूनही मला हा आनंद पूर्णपणे उपभोगता का येत नाहीये? ही अस्वस्थता का वाटते? आता हीच अस्वस्थता माझ्या सोबत असणार आहे का कायमची?